आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8 वगैरे. तर आज मी दुपारी खूप झोपली, कारण की जेटलॅगमुळे हे सगळं होत राहतं, तुम्हाला माहितीच असेल. थोडासा 1-2-3 दिवस त्रास होतो. तर मी दुपारी भरपूर झोपली. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो आणि माझ्या एका फ्रेंडला भेटायचं होतं. रिशानला पण त्याच्या फ्रेंडला भेटायचं होतं. तर येस, तसं आम्ही फॅमिली भेटत असतो मध्ये मध्ये. बरं वाटतं खूप दिवसांनी भेटल्यावर. आणि येस, त्याच्यानंतर मी म्हटलं माझ्या ज्या 2 बॅग राहिलेल्या आहेत ब्लॅक आणि ही मी थोडीशी रिकामी केली, पण काही थोडीशी बाकी आहे. तर येस, तर मी रिकामी करून घेते. बरंचसं सामान अजूनही आहे, मला अनपॅक करायचं आहे. तर ते काही माझी ही साडी आहे, पैठणी आहे. ही अशी नेटची साडी घेतली मी, ऑनलाईनच ऑर्डर केली होती फ्लिपकार्टवरनं. आणि या कप्प्यात बरेचसे ट्रेडिशनल कपडे आहेत. ही पण एक माझी साडी आहे, मी लग्नात वगैरे घेतलेली, त्याच्यानंतर कधीच नाही घातली. तर येस, मी ते घेऊन आली आहे. काही ओकेजनला वगैरे मी ते घालेल. हा रिशांसाठी कुर्ता आणलेला आहे ट्रेडिशनल, कारण की इथे कसं आहे, वेस्टर्न कपडे तर मिळूनच जातात, पण ट्रेडिशनल कपडे इथे मिळत नाही. सो यावेळेस मी येताना ट्रेडिशनल कपड्यांचा भरपूर स्टॉक जमा करून आणलेला आहे. म्हणजे माझ्या साड्या आणल्या आहेत, तर काही ड्रेस आणलेत, आणि रिशाचे पण भरपूर कुर्ते, प्लस माझ्या दिराच्या लग्नात जे त्याने वेअर केलेला कुर्ता आणि एक शेरवानी, तो पण मी त्या सगळ्या गोष्टी मी इथे आणलेल्या आहेत. कारण की आता 2-3 वर्षांनी जाणं होतं एकदा अमेरिकेतून भारतामध्ये परत. तर येस, 2-3 साईज अशा वर मी मागवून ठेवल्या आहेत रिशांसाठी, कारण की मुलं पटापट मोठी होतात, तर मग किती पण कपडे ऑर्डर केले तेवढे कमीच असतात. येस, हा एक कुर्ता आहे. ही साडी आहे. तुम्हाला वाटलंच तर मी इंडियातनं काय काय घेऊन आली आहे, काय काय शॉपिंग केली आहे, काय काय माझ्या साड्यांचं कलेक्शन आहे. खूप काही मी आणलं नाही इथे, बट जेवढा जमेल, जेवढ्या माझ्या बॅगमध्ये नव्हते तेवढा मी आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर ते तुम्हाला मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला तो बघायला आवडेल का. काही डेकोरेशनचं सामान पण आणलंय मी, दिवाळीसाठी वगैरे, किंवा बाकीचे जे आपले सण असतात त्याला लावायला. तर इथे ते सामान जास्त मिळत नाही जेवढं आपल्या इंडियात मिळतं, आणि तेव्हा नुकतीच दिवाळी इंडियामध्ये झालेली होती. तर अशा गोष्टी बऱ्याच मिळत होत्या. म्हणजे स्ट्रीट शॉपिंग म्हणू शकतो ना, तर त्यामध्ये मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि काही गोष्टी मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेल्या आहेत. तर मी भरपूर ट्रेडिशनल गोष्टी घेतल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक तर माझ्याकडे मी लेहंगा घेतलेला, तो आणला आहे, आणि काही ड्रेसेस आहेत, काही साड्या आहेत. सो आता 2-3 वर्ष तरी आरामात मी इथे काढू शकते ट्रेडिशनल गोष्टींसाठी. म्हणजे बाकी वेस्टर्न तर काय शीन आणि बाकीच्या ठिकाणावर मी ऑर्डर करतच असते. तर आता ही फटाफट बॅग आवरून घेते, जे कपडे ते जागच्या जागी लावून देते. म्हणजे कसं आहे, मी इथे डिशवॉशर पण लावलं आहे, कारण की भांडी वगैरे आज जास्त काही नव्हती. तर उद्या आमचा असा प्लॅन आहे की आम्ही इथे एक लेटेस्ट लेक पार्क म्हणून असं छान पार्क आहे, तिथे तुम्ही वॉक करू शकता वगैरे, जेवण करू शकता. तर आम्ही आमचे 2-3 फ्रेंड्स मिळून पॉटलक लंच करायचा प्लॅन केलेला आहे. आणि तिथे लहान मुलांना खेळायला जागा पण आहे, प्लस तिथे वॉक करायला आहे रिव्हरच्या साईडला. प्लस तुम्ही तिथे कायाकिंग पण करू शकता. तर असं सगळा सेटअप इथे बऱ्याच ठिकाणी आहे, फ्लोरिडामध्ये खास करून. आणि पूर्ण US मध्ये विंटर चाललेलं आहे, पण फ्लोरिडामध्ये खूप प्लेझंट वातावरण आहे. सो फ्लोरिडाचा आम्ही पुरेपूर आनंद घेणार आहे आता. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 8:30. तर मी आज थोडीशी लवकर उठली, जेटलॅगमुळे थोडासा टाईम इकडे तिकडे होतच आहे अजूनही. तरी बऱ्या प्रमाणात जेटलॅग आता संपला आहे आमचा, आणि आम्ही इथल्या नॉर्मल रुटीनप्रमाणे सेट झालेलो आहे. तर येस, जसं काल मी तुम्हाला म्हटली, आज मी जाणार आहे का पॉटलक लंचला, म्हणजे फॅमिली गेट टुगेदर, किड्स गेट टुगेदर वगैरे असं म्हणू शकतो, किंवा किड्स प्ले डेट इथे म्हणतात तसं काइंड ऑफ. तर आम्ही बाहेरच जाणार आहे. तर इथे एक मस्त ग्रीन असं पार्क आहे. तर आम्ही तिथे स्वतः काही काही छोट्या छोट्या गोष्टी असं बनवून घेऊन जाणार आहे. तर मी किड्ससाठी पास्ता बनवायचं ठरवलेलं होतं. तर येस, जसं मी इथे नव्हती मागच्या 1 महिन्यामध्ये, तर इथल्या सगळ्या गोष्टी, माझ्या भाज्या वगैरे, पास्ता वगैरे सगळं संपलेला होता.
तर कालच रात्री मी ऑर्डर टाकली, ऑनलाईन ऑर्डर, आणि ती आज सकाळी 8 वाजता आलेली आहे. तर ते सगळं आता मी पास्ता भाज्या वगैरे ते सगळं आता कलेक्ट केलं आणि आता कट करते आणि मग पास्ता बनवायला घेणार आहे मी. तर तुम्हाला दाखवते मी कसा पास्ता बनवते. मी जनरली काय करते की पास्ता सॉस म्हणजे रेड आणि व्हाईट सॉस मिक्स करून पिंक सॉस पास्ता बनवते. तर रेड सॉस पास्तासाठी भरपूर टोमॅटो लागतात. त्याला मी उकडून वगैरे घेते आणि मग त्याची सालं काढून मिक्सरमधनं त्याची पेस्ट बनवून घेते, असं बनवते. बट आज एवढं करायला वेळ नव्हता कारण माझ्याकडे टोमॅटो खूप लिमिटेड होते. तर मी पास्ता सॉस ऑर्डरच केला. म्हणजे मी आता विकत घेतला सॉस आणला पास्ता सॉस, तो पण रेड सॉस आणलाय. आणि व्हाईट सॉस मी कणकीपासून बनवते घरात, कणिक आणि दूध टाकून. खरं तर तुम्ही मैदा आणि दूध टाकून पण बनवू शकता, पण मी कणिक प्रेफर करते कारण की ते जास्त हेल्दी आहे. तर येस, मी आता व्हाईट सॉस बनवणार आहे आणि रेड सॉस जो बाहेर आणला तो त्याच्यात मिक्स करणार आहे. आणि मी पास्ता बॉईल करून घेतलेला आहे. तर भाज्या कट करून घेते, भाज्या फ्राय करून घेते, लसूण वगैरे, नंतर शिमला मिरची, म्हणजे इथे त्याला बेल पेपर म्हणतात ते, रेड आणि येलो शिमला मिरची माझ्याकडे, तर ती टाकणार आहे मी. थोडासा पालक, नंतर झुकिनी आणली आहे मी इथे, तर ती, आणि बस मग हे सगळं मिक्स करणार. आणि खरं तर मी कॉर्न पण टाकते, पण आज माझ्याकडे कॉर्न्स नव्हते, स्वीट कॉर्न्स, तर ते पण टाकते मी. आणि मग थोडंसं ओरेगॅनो वगैरे टाकून मस्त मिक्स करायचं आणि मग पास्ता रेडी होईल. तर चला मी करते आता पास्ता आणि तुम्हाला पण दाखवते. चला माझ्याबरोबर किचनमध्ये. मी इथे पास्ता बॉईल करून घेतलेला आहे. नंतर मी आता भाज्या सगळ्या चिरून घेतल्या. ही झुकिनी घेतली आहे, लसूण घेतलेला आहे, ह्याच्यातला थोडाच वापरेल, पालक घेतलेला आहे, रेड बेल पेपर, थोडंसं आलं किसलंय, आणि थोडीशी ब्रोकोली घेतली. त्यांना सगळ्यांना आता मी स्टर फ्राय करून घेणार आहे. आणि मग इथे आता स्टर फ्राय करणार आहे आणि यानंतर इथे व्हाईट सॉस आता मी या पॅनमध्ये, सॉस पॅनमध्ये बनवणार आहे. आता ज्या माझ्या भाज्या आहेत त्या थोड्याशा शिजत आहेत, तर साईड बाय साईड मी आता व्हाईट सॉस बनवून घेते. तर व्हाईट सॉससाठी मला लागणार आहे बटर आणि थोडीशी कणिक. तर कणिक अशी मी परतून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहे, म्हणजे झाला व्हाईट सॉस रेडी. आता बटर टाकलंय थोडंसं, आणि याच्यानंतर थोडंसं हे मेल्ट झालं पाहिजे. पूर्ण त्याला पूर्ण जाळायचं नाही आहे ना, तर ते ब्राऊन ब्राऊन होतं, पण तसं नाही करायचं आहे. थोडंसं मेल्ट झालं की मग त्याच्यामध्ये टाकायची आहे कणिक. हे आपल्या भाज्या पण रेडी झाल्या आहेत. याला काही जास्त कुक नाही करायचा, लाईक 60-70% कुक करायच्या याला, नाही तर माझा पूर्ण गाळ होतो आणि पास्त्यामध्ये ती चव नाही लागत व्हेजीसची. हा झालेला आहे माझा पास्ता रेडी, मस्त यमी लागतोय. आणि हा जो पास्ता आहे तो एकदम असा नीट राहिलेला, तुटलेला नाहीये. तर असा पास्ता यूज केला ना की थोडासा एक्स्ट्रा जरी बॉईल झाला तरी त्याचा गाळ नाही होत. तर येस, मी आता हा पॅक करते आमच्या पॉटलकसाठी आणि आता मी रेडी होते जायला बाहेर. चला मी भेटते तुम्हाला बाहेर जाताना. तर आता आम्ही पोचलेलो आहे लेटस लेक पार्कला. हे आमच्या घरापासनं थोडं जवळ आहे, त्यामुळे आम्ही इथे येणं प्रेफर करतो आणि मस्त आहे फार पार्क. आणि आज परफेक्ट आहे यार, म्हणजे थंड पण आहे ना थोडं. परफेक्ट आहे. एरियाला थांबलेत का? तिकडे चाललं ते गाडी पार्क करून देता. कीप गोइंग स्ट्रेट. आज आलोय आम्ही लेटेस्ट लेक पार्कला आणि खूप भारी वातावरण, एकदम मस्त आहे, प्लेझंट. तर असं आहे लेटेस्ट लेक पार्क. No, no sand, okay? So it looks good. येस. That is so. माझ्या अंगावर नका टाकू.
इथे हा मस्त प्ले एरिया आहे आणि मुलं मस्त एंटरटेन होतात त्याच्यात. आणि साईडला असा हा मोकळा एरिया जिथे आपण खेळू शकतो, काही करू शकतो. आणि हा साईडला हा इटिंग एरिया आहे, म्हणजे तुम्ही इथे बसा आणि खेळा मस्त आणि खा. आता मी मस्त पॉटलक लंच केला. खूप टेस्टी फूड होतं. दाबेली होती जसं तुम्हाला दाखवलंच. नंतर अप्पे होते. नंतर मी पास्ता करून आणलेला जसं तुम्हाला सांगितलं. अजून चटणी होती मस्त आणि मस्त टेस्टी लागत होतं सगळं. तर मस्त पोटभर खाल्ला आणि छान गार वाटत होतं. मस्त थोडंसं ऊन पण येत होतं. तर मजा येत होती फार. आणि आता थोडंसं वॉक करते आणि मग बघू काय करायचं आहे. कारण की आजचं वातावरण इतकं फ्रेश प्लेझंट आहे की घरामध्ये जाण्यात तर काही अर्थ नाही आहे. तर थोडा वेळ इथे टाईम स्पेंड करू आणि मग घरी जाऊ आणि तुम्हाला मी इथला सगळा परिसर दाखवते कसा आहे. इथे खूप छान झाडी आहेत, पूर्ण मस्त झाडी आहेत एकदम, त्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि फ्रेश एकदम ऑक्सिजन वगैरे छान मिळतो आहे. सिटिंग एरियाज पण आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता वगैरे. तिथे आम्ही बसलेलो होते ते तर तुम्हाला दाखवलंच. सिट्रस अगं नाही, ते तशा नाही येत एवढ्या. ते तेवढं तसं नाही येत. तर असा होता आजचा माझा व्लॉग. अनपॅकिंग करण्यापासून ते पॉटलक लंचमध्ये मी काय बनवलं ते दाखवलं तुम्हाला. यानंतर आम्ही पार्कमध्ये गेलो ते व्लॉगमध्ये दाखवलं. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग मला कमेंटमध्ये सांगा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.